श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपण सर्व स्वामी सेवेकरी अगदी रोज नित्यनियमाने स्वामींची नित्यसेवा, स्वामींची उपासनाही करत असतो आणि आपण स्वामींची उपासनाही अगदी मनोभावे करत असतो. स्वामींची उपासना करताना आपण आपली एखादी मनोकामनाही, स्वामींनी आपली एखादी इच्छाही स्वामींनी पूर्ण करावी यासाठी स्वामींना आपण प्रार्थना करत असतो, विनंती करत असतो. पण ती इच्छा जर आपली पूर्ण नाही झाली तर आपण करत असलेल्या स्वामींच्या सेवेमध्ये कुठेतरी कमी पडतोय का, काहीतरी आपल्याकडनं चूक ही होत आहे का असं आपल्याला वाटत असतं. स्वामींची पूजा करताना आपल्याकडून काहीतरी राहिले आहे का आणि त्यामुळे आपल्याला स्वामींच्या या आपण केलेल्या पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही आहे असं आपल्याला वाटत राहतं. तसं तर स्वामी समर्थ महाराजांची आपण कोणतीही पूजा जर मनोभावे केली तर प्रत्येक सेवेकऱ्याला स्वामींचे आशीर्वाद हे मिळतातच आणि त्या पूजेचे फळसुद्धा स्वामी समर्थ महाराज हे प्रत्येक सेवेकऱ्याला देतच असतात. स्वामी समर्थ महाराजांची पूजा करत असताना, स्वामींची सेवा करत असताना काही महत्त्वाचे नियम हे आपल्याला पाळावे लागतात. आणि जर तुम्ही खूप पूजा केली, खूप स्वामींची सेवा केली पण हे नियमच जर पाळले नाही तर तुम्हाला त्या केलेल्या पूजेचे, सेवेचे फळ हे मिळणार नाही. स्वामींची सेवा करताना आपल्याला महत्त्वाच्या 3 गोष्टी या पाळायच्या आहेत. या 3 गोष्टींचे पालन आपण जर केले तर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल आणि आपण त्यांची जी काही सेवा करू त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच 3 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत की या गोष्टी आपल्याला आपल्या रोजच्या स्वामी पूजनामध्ये आपल्याला करायच्या आहेत आणि या गोष्टी केल्याने, या गोष्टींचे पालन केल्याने आपल्याला स्वामी भक्तीचे फळ हे मिळणार आहे. आणि या 3ही गोष्टी जर आपण केल्या तर आपली सेवा ही सार्थ होईल आणि आपल्याला स्वामींच्या सेवेचे फळ हे लवकरात लवकर मिळेल. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि या 3 गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत हेच आपण आता जाणून घेऊया. जर तुम्ही नवीन सेवेकरी असाल आणि स्वामी सेवेला तुम्ही नुकतीच सुरुवात ही केली असेल तर तुम्ही या गोष्टी फक्त स्वामी सेवेमध्ये करायच्या आहेत. या 3ही गोष्टींचे पालन आपल्याला स्वामींच्या सेवेमध्ये, स्वामींच्या पूजेमध्ये करायचे आहे. नवीन सेवेकरी असो किंवा जुने सेवेकरी असोत, स्वामींच्या पूजेमध्ये, स्वामींच्या उपासनेमध्ये आपण जर या 3ही गोष्टींचे पालन केले नाही तर आपण कितीही स्वामी सेवा केली तरीही आपल्याला त्याचे फळ हे मिळणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजेच स्वामींची सेवा करताना ती आपण पूर्ण श्रद्धेने, भक्तीने आणि विश्वासाने करायची आहे. स्वामींवर आपला पूर्ण दृढ विश्वास असला पाहिजे तरच आपण स्वामींची सेवा ही करायची आहे. नाहीतर कोणीतरी सांगितलं की मी स्वामींची अशी सेवा केली आणि त्याचे मला असे फळ मिळाले, मी अशी सेवा केली आणि त्यानंतर स्वामींनी माझी ही अशी इच्छा पूर्ण केली म्हणून आपण, कोणीतरी सांगितलं आहे, कोणाला तरी काहीतरी अनुभव आला आहे म्हणून स्वामींची सेवा ही करायची नाही आहे. समोरच्या व्यक्तीला काहीतरी स्वामी सेवेचा अनुभव आला आहे, स्वामी सेवेची प्रचिती आली आहे आणि त्या व्यक्तीने सांगितलं आहे म्हणून आपण स्वामींची सेवा ही करायची नाही आहे. तर आपल्या मनामध्ये स्वामींबद्दल पूर्णपणे दृढ विश्वास असला पाहिजे. पूर्ण भक्ती, श्रद्धा स्वामींबद्दल आपल्या मनामध्ये असली पाहिजे. तरच आपल्याला आपण स्वामींची जी काही सेवा करू त्याचे फळ हे मिळेल आणि आपण केलेल्या स्वामी सेवेची प्रचितीही आपल्याला येईल. स्वामी समर्थ महाराज हे कधीच बघत नाहीत की तुम्ही माझी किती सेवा केली आहे. स्वामी समर्थ महाराज हे फक्त बघत असतात की तुम्ही माझी सेवा किती भक्तिभावाने करत आहात. स्वामी महाराजांना आपला भोळा भक्तिभाव आणि दृढ विश्वास हा अत्यंत प्रिय आहे आणि स्वामींची सेवा करताना स्वामी समर्थ महाराज आपला भोळा भक्तिभावच बघत असतात. मग यामध्ये तुम्ही स्वामींना काय अर्पण केलं, किती फुलं अर्पण केली, किती प्रसाद हा स्वामींना तुम्ही दाखवला, कशाचा नैवेद्य दाखवला, याबद्दल स्वामी समर्थ महाराजांना काही देणं घेणं नसतं. फक्त तुम्ही जे काही स्वामींना अर्पण करत आहात त्यामागे तुमचा काय भाव आहे, त्यामध्ये तुमची किती भक्ती आहे, तुमचा किती विश्वास आहे हेच स्वामी समर्थ महाराज बघत असतात. आणि म्हणूनच स्वामींची सेवा करताना आपल्याला त्यांच्यावर खूपच दृढ विश्वास हा ठेवायचा आहे. संपूर्णपणे भक्तिभावाने आणि श्रद्धेने स्वामींची सेवा ही आपल्याला करायची आहे. ही तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण स्वामींवर किती विश्वास ठेवतो. आणि आता कोणत्या महत्त्वाच्या 3 गोष्टींचे पालन आपल्याला स्वामी सेवा करताना करायचे आहे तर स्वामींची सेवा करताना आपल्याला या महत्त्वाच्या 3 गोष्टींमध्ये सर्वात महत्त्वाच्या पहिल्या गोष्टीचे पालन करायचे आहे ते म्हणजेच स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे क्रमशः 3 अध्यायांचं पठण हे आपल्याला दररोज करायचं आहे. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय आहेत आणि या ग्रंथाचे नित्य क्रमशः आपण दररोज 3 अध्याय जर पठण केले तर संपूर्णपणे 21 अध्यायांचे पठण हे आपले 7 दिवसांमध्ये होते. म्हणजे 7 दिवसांमध्ये आपले स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एक पारायण हे पूर्ण होते.
स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पहिल्या दिवशी आपल्याला पहिले 3 अध्याय हे पठण करायचे असतात आणि दुसऱ्या दिवशी पुढचे 3 अध्याय म्हणजे पहिल्या दिवशी 1, 2, 3 हे 3 अध्याय वाचल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला 4, 5, 6 असे अध्याय पठण करायचे असतात। याप्रमाणे क्रमशः 7 दिवसांमध्ये 21 अध्यायांचं पठण हे आपल्याला करायचं असतं। स्वामींची सेवा करताना नित्यसेवेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तुम्ही इतर कुठलीही स्वामींची सेवा केली पण नित्यसेवा जर तुमच्याकडनं दररोज घडली नाही तर तुम्हाला स्वामी सेवेची प्रचितीही येत नाही। तुम्ही स्वामींची दररोज कोणतीही सेवा करा पण त्या सेवेसोबतच आपल्याला सर्व स्वामी सेवेकऱ्यांना आपली जी काही दररोजची नित्यसेवा आहे ती सुद्धा अगदी नित्यनियमाने करायचीच आहे। त्यातलाच हा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजेच स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे क्रमशः 3 अध्याय पठण करणं। त्यातलीच महत्त्वाची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजेच 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करणं। ही सेवा सुद्धा आपली अगदी नित्यनियमाने दररोज झालीच पाहिजे। स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये त्यांच्या नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच अगदी रोज नित्यनियमाने आपल्याला सर्वांना 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या करायच्या आहेत। तसंच पुढची तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच तारक मंत्राचं 11 वेळा पठण करणं। तारक मंत्र हा स्वतः स्वामींनी आपल्याला सर्वांना दुःखातून संकटातून तारण्यासाठी दिलेला असा मंत्र आहे। तारक मंत्राचं पठण केल्याने आपल्या भोवती एक स्वामींचे संरक्षण कवच हे तयार होत असते आणि म्हणूनच आपल्याला दररोज स्वामींच्या सेवेमध्ये 11 वेळा तारक मंत्राचं पठण हे सुद्धा जरूर करायचं आहे। तर याच त्या अत्यंत महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत ज्या आपल्याला स्वामी सेवेमध्ये करायच्या आहे। त्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजेच स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे क्रमशः 3 अध्याय हे आपल्याला रोज पठण करायचे आहे। क्रमशः 3 अध्याय पठण केल्यानंतर 7 दिवस हे अध्याय पठण केल्यानंतर पुन्हा 8व्या दिवशी आपल्याला पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची आहे। या पद्धतीने स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण आपल्याला क्रमशः 3 अध्यायांचं पठण हे आपल्याला आपल्या नित्यसेवेमध्ये दररोज करायचं आहे। तसंच 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि 11 वेळा तारक मंत्राचं पठण या सेवासुद्धा आपल्याला रोज नित्यनियमाने करायच्या आहेत। या आणि याच त्या महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत ज्या आपल्याला स्वामी सेवेमध्ये करायच्या आहेत। या 3 गोष्टींचे पालन आपल्याला करायचे आहे। या 3ही गोष्टींचे पालन या 3ही सेवा जर आपण अतिशय पूर्ण श्रद्धेने भक्तीने आणि विश्वासाने जर केल्या तर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा अखंड आशीर्वाद हा नक्कीच मिळेल। या 3ही गोष्टी या 3ही सेवा करताना तुम्हाला जर एकच वेळ पाळणं शक्य होईल तर तुम्ही ती नक्कीच पाळावी। या सेवा करायला तुम्हाला ज्याप्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी जसा वेळ मिळत असेल तशी तुम्ही ती सेवा करायची आहे। या 3ही गोष्टींचे पालन करत असताना या 3ही सेवा करत असताना आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो असणं अत्यंत आवश्यक आहे। फोटो किंवा मूर्ती ही आपल्या देवघरामध्ये असली पाहिजे आणि या सेवा करायला सुरुवात करताना या गोष्टी करायला सुरुवात करताना सर्वात प्रथम आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे आणि दिवा अगरबत्तीही लावून घ्यायची आहे आणि मग स्वामींच्या सेवेला सुरुवात करायची आहे आणि या 3ही सेवा आपल्याला अगदी नित्यनियमाने दररोज करायच्या आहेत। तर या पद्धतीने जर तुम्ही स्वामींची दररोज पूजा कराल स्वामींची दररोज सेवा कराल तर तुम्हाला स्वामींच्या पूजनाचे फळ हे नक्कीच मिळेल आणि म्हणूनच स्वामींच्या दररोजच्या सेवेमध्ये या 3ही गोष्टी आपण नक्की केल्याच पाहिजे। स्वामी तुमच्यावर या गोष्टी केल्याने नक्कीच प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील। तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या तुमच्या नक्कीच पूर्ण करतील। कुठलंही संकट तुमच्यावर आलं तर स्वामी सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील। तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की स्वामी सेवा करत असताना आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या 3 गोष्टी या करायच्या आहेत, कोणत्या महत्त्वाच्या 3 गोष्टींचे पालन हे आपल्याला करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती ही मी तुम्हाला दिली आहे। त्याप्रमाणे या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही सुद्धा स्वामी सेवेमध्ये नक्की करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।